हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील 3ऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण पहिलं, गुरुपूजन साधकांची भावपुष्पांजली. यामध्ये श्रीयुत मा ना तांबे यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन ऐकूया. पूजनीय सद्गुरू स्वामी माधवनाथ यांची भेट होऊन आध्यात्मिक आचार विचारांची ओळख आणि आवड निर्माण होण्याचं श्रेय खरं तर माझी पत्नी सौ लीलास द्यावयास हवं. नोकरीच्या अखेरच्या काळात अधिक जबाबदारीच्या आणि खूप वेळ द्यावयास लागणाऱ्या कामकाजामुळे घरच्या अगर इतर कोणत्याही बाबतीत लक्ष घालण्यास सवड नसायची. त्यामुळे त्या काळात सौ लीला कुठेतरी प्रवचनास जाते एवढंच माहीत होतं. यापेक्षा अधिक कुठं कुणाची प्रवचनं असतात याची काही कल्पनाच नव्हती. पुढे काही वेळेला सत्संगाहून परतायला उशीर होतो, प्रवचन संपेतो, अंधार पडतो, म्हणून सौ लीलाच्या सोबतीसाठी कर्नल सोमण काकांच्या सत्यसाई निलयमजवळ जाणं घडलं. त्यावेळेला स्वामीजींचे काही विचार कानावर पडू लागले. ते ऐकून या विषयाबाबत जिज्ञासा निर्माण झाली. साधकांनी विचारलेल्या प्रश्नांना स्वामीजींनी दिलेली सुस्पष्ट आणि तर्कसंगत उत्तरं स्वतःला विचार करण्यास प्रवृत्त करू लागली. पुढे प्रथम सत्संग आणि नंतर प्रवचनास जाणं कसं सुरू झालं ते कळलंच नाही. सुरुवातीची जिज्ञासा आणि कुतूहलाची जागा परमार्थाविषयीच्या ओळखीनं आणि आवडीनं घेतली. नंतर या मार्गावरील प्रवास सहज अनायासे सुरू झाला. दरम्यान नोकरीतील निवृत्तीमुळे मोकळा वेळ मिळू लागला. त्यामुळे प्रवचनं, सत्संग इत्यादी कार्यक्रमातील सहभाग अधिक वाढला. स्वामी परिवाराबरोबर पावस, बारामती, नागपूर, मुंबई इत्यादी ठिकाणच्या आनंद यात्रांमध्ये सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. अनेक साधकांचा परिचय झाला. स्वामीजींनी सुरू केलेल्या कार्याची जवळून ओळख झाली. अनेक वेळेला स्वामी अतिशय प्रेमानं, आपुलकीनं आणि आस्थेवाईकपणे थोडक्यात चौकशी करत. त्यावरून त्यांचं सर्वांकडे बारीक लक्ष असतं हे ध्यानात आलं. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर स्वामीजींना एकदा विचारताच त्यांनी लगेच आनंदानं संमती देऊन, अनुग्रह देऊन आपल्या परिवारात समाविष्ट करून घेतलं. तो भाग्याचा दिवस होता 5 जुलै 1985. स्वामीजींनी सुरू केलेल्या कार्यात काही थोडी सेवा करण्याची संधीही स्वामीजींच्या कृपेनं मिळाली. श्रीयुत मोडक काकांच्या बंगल्यावरील अध्यात्ममंगलधाम या ध्यान मंदिराचं बांधकाम करताना काही तांत्रिक बाबी म्हणजे रचना, नकाशा, मंजुरी, बांधकाम, इतर व्यवस्था इत्यादी हे पाहण्याचं काम त्यांनी आर्किटेक्ट श्रीयुत रावत, इंजिनियर कैलासवासी श्रीयुत पानसे यांच्या समवेत मजवर सोपवलं. कायदेशीर बाबतीत श्रीयुत का.व्य. जोशी ॲडव्होकेट यांचाही सल्ला स्वामीजींनी वेळोवेळी घेतला. कैलासवासी श्रीयुत ए.व्ही. भट आणि त्यांचे इंजिनियर श्रीयुत लेले यांचा तर प्रत्यक्ष बांधकामात सहभाग होता. या सर्व मंडळींच्या सहकार्यानं सदर बांधकाम व्यवस्थितपणे पूर्ण झालं. त्या काळात या कामानिमित्त या सर्व मंडळींच्या वारंवार भेटी होत. तसंच स्वामीजींकडे या कामासंबंधी प्रगती, निवेदनं, काही निर्णय याबाबत बोलणं होत असे. तो काळ खूप मजेत, आनंदात आणि समाधानात गेला. त्या आठवणीही हृद्य आहेत. भूगाव इथल्या साधकाश्रम आणि वृद्धाश्रम बांधण्याची योजना ही प्राथमिक स्वरूपात पुढे आली तेव्हा स्वामीजींच्या त्या संबंधीच्या कल्पना आणि सर्वसाधारण रूपरेषा कशी असावी याचे विचार त्यांनी संबंधित मंडळींच्या पुढे मांडले होते. त्यावेळीही मला उपस्थित राहण्याचा योग आला होता. काही अडचणींमुळे त्यावेळी ही योजना सुरू होऊ शकली नाही. परंतु आता त्यापैकी साधकाश्रमाचा पहिला टप्पा स्वामी माधवनाथ बोधप्रसारकाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम प्रकारे पूर्ण केला आहे. स्वामीजींच्या कृपेने आणि इच्छेने
हा प्रकल्पही उरलेल्या कामासह पूर्ण होईल याची खात्री वाटते. या परिवारात आल्यानंतर त्यातील विचारांचा, आचारांचा आणि स्वामीजींच्या मार्गदर्शनाचा विशेष परिणाम माझ्यावर झाल्याचं जे मला वाटतं किंवा जाणवतं ते म्हणजे आपल्या आसपासच्या सर्व घटना, घडामोडी, व्यक्ती, संसारात आणि समाजात होणारे व्यवहार या सर्वांकडे बघण्याची दृष्टी बदलली, सुधारली. म्हणजे नेमकं काय घडलं ते सांगणं कठीण आहे. परंतु पूर्वी अशा निरनिराळ्या प्रसंगातून येणारा राग, उद्वेग, द्वेष, क्वचित नैराश्य अथवा अशा प्रकारच्या भावनांचा उद्रेक बऱ्याच प्रमाणात कमी झाला असून आता त्याकडे थोड्याशा अलिप्ततेनं, तटस्थतेनं पाहावंसं वाटू लागलंय. अर्थातच याचा परिणाम म्हणजे मन अधिक शांत राहणं पूर्वीपेक्षा सोपं झालंय. आयुष्यात उशिरा का होईना स्वामीजींची भेट झाली आणि त्यांच्या कृपेनं हा अलभ्य लाभ झाला याचा खूप आनंद आणि समाधान आहे. श्रीयुत मा. ना. तांबे यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकलंत. उद्याच्या भागात श्रीमती अंबुताई गद्रे यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन आपण ऐकणार आहोत. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.